शेतकऱ्यांचा प्रतीक्षेचा बांध फुटलाय. अखेर आपल्याला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आपण पाहू शकता हे मैसांग शेतशिवार आहे. या शेतशिवारामध्ये जवळपास 200 एकर शेत परिसरामध्ये 5 ते 7 फूट पाणी साचलं होतं. याचं कारण म्हटलं म्हणजे एका मंडळाधिकाऱ्यांनी सोबतच काही शेतकऱ्यांनी आगाऊपणा केला होता. शेतकऱ्यांच्या शेताच्या इथं काठावर बांध बांधला होता. त्याच्यामुळे या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. आज महसूल विभाग प्रशासन इथं आलं आणि कुठेतरी ते बांध तोडण्यात आला आणि पाण्याचा प्रवाह इथून विसर्ग होत आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नेमकं शेतकऱ्याच्या काय भावना आहेत? आपल्याला काही शेतकऱ्यात काय भावना आहेत? इथं 4 महिन्यापासून पावसाळ्याचं पूर्ण पाणी साचलेलं होतं, तर ते पाणी कुठं निघून जात नव्हतं. पण इथं ते न्यूजवाले 2-3 दिवसाआधी येऊन गेले. त्यांनी सर्व आता वर पाठवलं, सर्वांना अधिकाऱ्यांना ते पाहण्यात मिळालं आणि तिथं यंत्रणा कामाला ताबडतोब सुरुवात झाली. आज आमच्या शेतातलं पाणी थोडं थोडं निघत आहे दोन्हीकडून फोडून दिलं. सकाळी तहसीलदार साहेब, महसूल विभागाचे कर्मचारी आले होते. त्यांनी सर्वांनी मिळून थोडं थोडं कामाला सुरुवात झाली. आम्हाला आमचा खरीपाचा हंगाम तर गेलाच, पण आता निदान काही ना काही रब्बी तरी होईल बा अशी आशा आमच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. दादा, आपल्यासोबत काही आणखी शेतकरी आहेत. दादा, किती नुकसान झालं होतं आणि कशी परिस्थिती होती? या परिसरात हे जे आम्ही जून महिन्यापासून आम्ही तक्रार अर्ज दाखल केले होते, परंतु कसं झालं की काही 2-250 एकर शेती पाण्याखाली गेली आणि 13-14 शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. नुकसान झालेलं आहेच आणि त्यामुळे यांचं खरीपाचं पीक डुबलेलं आहे. परंतु आपल्या या चॅनलने न्यूज दिल्यामुळे हे प्रशासन जागे होऊन कालही आमच्या भागाचे आमदार यांनी सुद्धा त्या प्रशासनाला लगेच तुमचं न्यूज पाहून त्यांना सूचना दिल्या आणि आज सकाळीच प्रशासनाचे अधिकारी इथं येऊन हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि आपण जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळे आमचा शेतकरी वर्ग आनंदात आहे. त्यांच्या डोळ्यातून जे दुःखाचे आसू होते, तुम्ही आज आनंदाचे आसू आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी त्याबद्दल तुमच्या या चॅनलचे आम्ही आभारी आहोत शेतकरी वर्ग. निश्चितच आपल्यासोबत काही आणखी शेतकरी आहेत. काका, काय भावना आहेत तुमच्या? आज आमच्या वावरातून पाणी काढलं. मोठे मोठे साहेब आलते, त्याचा आम्हाला आनंद आहे. जून महिन्यापासून माझी कंप्लेंट होती, कोण्या अधिकाऱ्यानं त्याच्यावर दखल घेतली नाही. पण चॅनल वाले आले त्यापासून हे घेतल्या गेलं तर आज दिवस निघे आमचं पाणी बांध फुटले. किती पाणी होतं शेतामध्ये? लय 5-7 फूट पाणी होतं शेतामध्ये. 200 एकर जमीन तशीच पडलेली आहे. आता तुमचं मोठं नुकसान झालंय, शेती करता आली नाही. नेमकं काय मागणी असेल? आमचं आता शासनाला हेच म्हणणं आहे की आमचं नुकसान झालं, आम्हाला काही ना काही भरपाई द्या, तर आमचं रब्बी पीक उभं होईल. नाही तर आमच्याजवळ काही नाही आहे. निश्चितच ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा होत्या आणि याची मागणी आता नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात. आज काय ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा जो धुरा आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मागील 5 वर्षापासून हा टाकलेला आहे. पण यावर्षी काय झालं की पळसो मंडळामध्ये आणि मजलापूर मैसांग भागामध्ये 2 वेळा अतिवृष्टी झाली आणि अचानक अतिवृष्टीचं पाणी आल्यामुळे ते थांबलं आहे. एवढंच इतक्या दिवस काय होत होतं की एवढी अतिवृष्टी होत नव्हती म्हणून पाणी निघून जायचं. आता काय झालं की हे जास्त पाणी साचल्यामुळं ह्या शेतकऱ्यांशी आपण संवाद केला आहे. 15 सप्टेंबरला त्यांनी अर्ज दिला होता आपल्याला. 19ला आपण गैरअर्जांचं हिअरिंग पण घेतलं आहे. त्यांनी लिहून पण दिलं आहे की आम्ही पाणी काढायला तयार आहोत. त्यानंतर 26 तारखेला आपण आज हे प्रकरण समझोत्यासाठी दोन्ही पार्ट्यांच्या ठेवलेलंच होतं ऑलरेडी. दोन्ही पार्ट्या ऑफिसला येणारच होत्या. पण आता योगायोगानं आम्हीच इथे आलो तर ते इथंच प्रकरण मिटलेलं आहे की ते या शेतकऱ्यांनी पण सांगितलं आम्ही पाणी काढून घेतो, यांनी पण सांगितले पाणी काढून घेतो आहे. त्याच्यामुळे आता पंचनामा करून ज्या ठिकाणी आता नैसर्गिक स्रोत आहे पाण्याचा त्या ठिकाणी आपण ते खुलं करतो आहे आणि 2 ठिकाणी खुलं पण केलेलं आहे. सर, भविष्यात हा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे म्हणून काय? आता भविष्यात जर हा प्रॉब्लेम काय, ही जमीन जी ही समतल आहे, तर ही समतल असल्यामुळे 2 प्रॉब्लेम आहे. एक तर पाणी पण साचतंय आणि दुसरी गोष्ट रस्ता पण नाही. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण की रोडपासून इथपर्यंत दोन्ही बाजूला नाल्या पण आहे आणि रस्ता पण आहे. त्याच्यामुळे काय होतं की इथपर्यंत पाणी कुठंच तुंबलेलं नाही. दोन्ही नाल्यानं पाणी वाहून गेलं आहे. आता हा जर रस्ता कंटिन्यू पुढं जर झाला 1 किलोमीटर, दोन्ही बाजूला नाल्या आणि मध्ये पाणी जर टाकलं तर या शेतकरी बंधूंना रस्ता पण होतोय आणि पाणी पण त्या नाल्याने निघून जाईल. आणि जिथं जिथं शक्य नाही तिथं पाईप टाकून नॅचरल जो उतार आहे तिथे ते पाणी आपल्याला काढावं लागेल. तर हे झाल्यानंतर ऑलरेडी त्यांच्या काही शेतकऱ्यांची मोजणी पण झालेली आहे. जिथं मोजणी राहिलेली आहे हे पाणी एकदा संपल्यानंतर आपण मोजणी करून घेऊया, हद्द फिक्स करून त्या ठिकाणी योजनेमधून हा रस्ता करून घेऊया. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.